राहुल गांधींनी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून भाजपची पोलखोलच केली. त्याचं झालं असं की आता तुमचं आधार कार्ड असो, पॅन कार्ड असो, मतदान कार्ड असो किंवा पासपोर्ट असो, हे कागदपत्र तुमचं नागरिकत्व सिद्ध करणार नाहीत. केंद्र सरकारने असा नियम काढलाय, भारतातील बरेचसे लोक आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकणार नाही. यासाठीच राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि भाजपला चांगलं सुनावलंय. नेमकं काय घडलंय? हा नागरिकत्वाचा मुद्दा नेमका आहे तरी काय? राहुल गांधी काय म्हणाले? केंद्र सरकारचं काय म्हणणं आहे? नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणते कागदपत्र लागतील? चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू. कारण की हा व्हिडिओ प्रत्येकाला पाहणं गरजेचं आहे. जर आपण भारताचे नागरिकत्व सिद्धच करू शकले नाही तर भविष्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आता सर्वांनी व्हिडिओ लक्ष देऊन ऐका. गेले एक आठवड्याभरापासून एक मुद्दा चर्चेत आलाय. आपल्याकडे जो पासपोर्ट आहे तो नागरिकत्वाचा पुरावा ठरणार नाही. याशिवाय आधार कार्ड असो, पॅन कार्ड असो, मतदान कार्ड असो, ड्रायव्हिंग लायसन असो, हे देखील आपल्या नागरिकत्वाचे पुरावे नाहीत. याच्या पाठीमागे एक मोठं राजकारण सांगितलं जात आहे. या संपूर्ण वादाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा द हिंदूच्या एका पत्रकाराने विदेश मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला. प्रश्न असा होता की SIR प्रक्रियेच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचं नाव मतदार यादीमधून वगळलं गेलं तर तो व्यक्ती पासपोर्ट दाखवून स्वतःचं नागरिकत्व सिद्ध करू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर देताना विदेश मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, पासपोर्ट हे प्रवासासाठी वापरलं जाणारं डॉक्युमेंट्स आहे, ते नागरिकत्वाचा पुरावा असू शकत नाही. विदेश मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी हे सांगितल्यानंतर देशभरामध्ये चांगलाच वाद पेटलाय. एवढेच नाही तर राहुल गांधींनी सांगितलं कशा प्रकारे मतदार यादीमधून लोकांचं नाव वगळण्याचा प्रयत्न चालू आहे. जो पासपोर्ट ज्याच्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन होतं, वेगवेगळे आपण कागदपत्र देतो, सर्व व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला पासपोर्ट मिळतो आणि तो पासपोर्ट आता नागरिकत्वाचा पुरावा नसणार असं केंद्र सरकार सांगतंय. आपल्यातील बऱ्याचशा लोकांना माहिती असेल, पासपोर्ट मिळवण्यासाठी आपल्याला जन्म प्रमाणपत्र द्यावं लागतं, आपण राहतो त्या ठिकाणाचा पुरावा द्यावा लागतो, त्यानंतर पोलीस पडताळणी होती, संबंधित व्यक्तीवरती कोणता गुन्हा दाखल आहे की नाही, त्यानंतर त्या व्यक्तीला पासपोर्ट दिला जातो. यावरती राहुल गांधी म्हणतायत, लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न चालू आहे. पासपोर्ट काढण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चौकशी केली जाते, पुरावे घेतले जातात आणि आता केंद्र सरकार म्हणतंय हा नागरिकत्वाचा पुरावा नाही. मग नागरिकांनी कोणत्या कागदावरती विश्वास ठेवायचा? सरकारने अगोदरच सांगितलं, आधार कार्ड तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा नाही, पॅन कार्ड तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा नाही. मग त्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन असो किंवा मतदान कार्ड असो, हे कागदपत्र जर आपल्या नागरिकत्वाचा पुरावा नाही आणि आता केंद्र सरकार म्हणतंय त्यामध्ये पासपोर्टही मोडत नाही. राहुल गांधींनी यावरती उत्तर देत सांगितलं, केंद्र सरकार, भाजप सरकार लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करते. केंद्र सरकारने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. यावरती केंद्र सरकार म्हणते, आम्ही कोणताही नवीन नियम आणलेला नाही, कोणतीही नवीन भूमिका घेतलेली नाही. 2013 मध्ये बॉम्बे हायकोर्टने अगोदरच सांगितलं होतं, पासपोर्ट हा फक्त प्रवासासाठी वापरलं जाणारं कागदपत्र आहे. केंद्र सरकारने एकदाच देशातील लोकांना स्पष्टपणे सांगावे, नागरिकत्वाचा पुरावा म्हणून कोणतं कागदपत्र असणार आहे. कारण की हे सर्व मतदार यादीमधून काही लोकांचं नाव वगळण्याचा प्रकार आहे, असं राहुल गांधी स्पष्टपणे म्हणतायत. राहुल गांधी म्हणतात, देशामधील नागरिकांना नागरिकत्वाच्या मुद्द्यावरती वारंवार शंका उपस्थित होईल अशी परिस्थिती केंद्र सरकारमार्फत निर्माण केली जात आहे. पुढे राहुल गांधी म्हणतात, आज महागाई वाढली, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, पेपर लीक होत आहेत, शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठे घोटाळे आहेत, भारताची अर्थव्यवस्था कमकुवत होत चालली आहे. या मोठ्या विषयावरती केंद्र सरकार बोलत नाही, या उलट नागरिकांमध्ये भीती निर्माण करतंय. आता या ठिकाणी राहुल गांधींनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितलाय, ते म्हणजे SIR प्रक्रिया. आता SIR प्रक्रिया म्हणजे आपल्याला काय माहिती आहे का? SIR प्रक्रिया म्हणजे मतदान यादीमधून नावाची पडताळणी करणं आणि या पडताळणीनंतर असं ठरतं मतदार यादीमध्ये कोणाची नावं ठेवायची आणि कोणाची नाही. निवडणुकाच्या अगोदर SIR प्रक्रिया अनेक राज्यांमध्ये लागू झाली होती. त्यावेळेस लाखो लोकांचे मतदार यादीमधून नाव गायब झालं होतं. जी लोक जिवंत आहेत, ज्यांना मतदानाचा अधिकार आहे, ज्यांनी अगोदर मतदान केलं होतं, त्या सर्वांची मतदार यादीमधून नावं वगळली गेली होती. राहुल गांधी यांचं म्हणणं आहे, मतदार यादीतील नाव, नागरिकत्व आणि ओळखपत्र या जर तिन्ही गोष्टी वेगळ्या असल्या तर सामान्य नागरिकांना त्यामधील कायदेशीर फरक समजणं अजिबात सोपं नाही आहे. त्यामुळं केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडायला हवी. लोकांवरती डायरेक्ट निर्णय लादले जातात. याच दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये SIR प्रक्रियेवरती चर्चा झाली. न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की
मतदार यादीमध्ये नाव नसणे आणि नागरिकत्व संपणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. यावरती विरोधकांचं म्हणणं आहे, हीच गोष्ट केंद्र सरकार त्यांच्या तोंडून का सांगत नाही, ते स्पष्टपणे जाहीर का करत नाही. काही ठिकाणी असं सांगितलं जातंय, जर आपल्याला नागरिकत्व सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी आपलं जन्म प्रमाणपत्र गरजेचं आहे. तेही ज्यांचा जन्म 1985च्या अगोदर झाला त्यांच्याच जन्म प्रमाणपत्रावरती नागरिकत्व सिद्ध होईल. आणि ज्या लोकांचा 1985 नंतर जन्म झाला त्या लोकांनी आपल्या आईवडिलांचे जन्म प्रमाणपत्र दिले तरी चालतील. पण यावरती विरोधक म्हणतात, 1985च्या अगोदर बऱ्याच लोकांनी आपले जन्म प्रमाणपत्र काढलेले नाहीत. अशा लोकांनी काय करायचं? त्या लोकांनी नागरिकत्व कसं काय सिद्ध करायचं? याच पार्श्वभूमीवरती राहुल गांधी स्पष्ट सांगतायत, नागरिकांना गोंधळात टाकण्याऐवजी केंद्र सरकारने अधिकृत माहिती द्यावी. लोकांना त्यांच्या नागरिकत्वाबद्दल शंका वाटेल अशी परिस्थिती निर्माण करू नये. आता ज्या पासपोर्टसाठी आपल्याकडून वेगवेगळे कागदपत्र घेतले जातात, पोलीस व्हेरिफिकेशन केलं जातं, ते पासपोर्ट आता काहीच कामाचं नाही, फक्त प्रवासाच्या कामाचं आहे. तुमचं आधार कार्ड असो, पॅन कार्ड असो, ड्रायव्हिंग लायसन असो किंवा मतदान कार्ड असो, हे देखील आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकणार नाहीत. फक्त एकच कागदपत्र, ते म्हणजे आपलं जन्म प्रमाणपत्र 1985च्या अगोदरचं. म्हणजे मेन मुद्दा असा आहे की बऱ्याचशा लोकांचं मतदार यादीमधून नाव वगळलं जाईल, कारण की ज्या मतदान कार्डच्या आधारावरती आपण मतदान करतो, आता तेच मतदान कार्ड आपल्या नागरिकत्वाचा पुरावा नसणार. असंही सांगितलं जातं आहे, केंद्र सरकार असं एक नवीन कागदपत्र आणेल, असं एक डॉक्युमेंट्स आणेल, ते कागदपत्र आपल्याकडं असेल तरच आपण भारताचे नागरिक होऊ शकतो. असा नियम कदाचित निघू शकतो, असं विरोधकांचं म्हणणं आहे. म्हणजे या ठिकाणी राहुल गांधी स्पष्टपणे सांगतात, बऱ्याचशा लोकांचं मतदान यादीमधून नाव हटवण्यासाठी ही एक नवीन प्रक्रिया आणलेली आहे. आता या सर्व मुद्द्यावर आपल्याला काय वाटतंय? खरंच केंद्र सरकार नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत आहे का? राहुल गांधी यांनी जे काय सांगितलं त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? कमेंट करून नक्की सांगा.